मित्रांनो, आज आम्ही जाणार आहे सिंहगड किल्ला बघण्यासाठी, म्हणजे जुनं नाव आहे कोंढाणा। सर्वात प्रथम मला सिंहगड या गडावरती जाण्यासाठी पुणे बालाजीनगर या ठिकाणाहून मोबाईलद्वारे मॅप बघावं लागणार। हे बघा, रस्ता तुम्ही बघू शकता। सर्वप्रथम मी नॅशनल हायवेने जाणार आहे बंगलोर महामार्गाने, आणि हे जे सिंहगड आहे हे मला चढ उतारचा मार्ग आहे, घाटातून मला जावं लागणार आहे। रस्ता बघू शकता, खूप धोकादायक वळणाचा रस्ता आहे। या ठिकाणी खूप स्लो 30च्या स्पीडने पण गाडी कमी पडणार, खूप कमी स्पीडने गाडी चालवावं लागणार। आता आम्ही सिंहगडावरती आलेलो आहे, आणि सिंहगडावरती 2 व्हीलर आणि 4 व्हीलर पार्किंगसाठी कुठल्याही प्रकारचे आपल्याला चार्जेस द्यायचं काम नाही। अत्यंत फ्री सेवा आहे। कोणालाही पैशाची मागणी कोणी करत असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल। मित्रांनो, सिंहगडावरती छत्रपती राजा राम यांचं पण समाधी आहे। त्या ठिकाणी हे सिंहगड बघू शकता। या ठिकाणी एक वाक्य आहे, गड आला पण सिंह गेला, हे छत्रपती शिवरायांचं वाक्य आहे। ते इथं दिसून येते। हे बघा, हे सिंहगडावरती जाण्यासाठी रस्ता आहे। मित्रांनो, सुट्टीच्या दिवसामध्ये तर शाळेचे कॉलेजचे विद्यार्थिनी येत असतात। हे आहे पुणे दरवाजा। पुणे दरवाजावरून मी तुम्हाला हे दृश्य दाखवतोय। मित्रांनो, आम्ही सिंहगडावरती आलेलो आहे, आणि सिंहगडाचं जे ऐतिहासिक जो वारसा लाभलेला आहे, आम्ही पार्किंग या ठिकाणी थांबलेलो आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण सिंहगडावरती चढण्यासाठी जो रस्ता आहे, आणि खालचा भाग बघू शकता किती उंच आहे। जवळपास 450 फूट हा किल्ला, एवढा मोठा किल्ला आहे। आणि रस्ता बघू शकता तुम्ही, वळण आहे, धोक्याचे वळण म्हणून हे प्रसिद्ध आहे। इथं गाडी हळू चालवावी। हे समोर जे दिसतंय हे पुणे दरवाजा आहे, म्हणजे पुण्याच्या दिशेने असणारा हा दरवाजा। हे त्यासाठी व्यवस्थित पायऱ्या बांधलेल्या आहेत जुन्या काळातलं, आणि आजूबाजूचा परिसर बघू शकता। अत्यंत धोकादायक या ठिकाणी आपल्याला गड दिसून येत आहेत। हे गड थोडासा जीर्ण झालेला आहे। महाराष्ट्र वन विभाग खात्याच्या ह्या अंडरमध्ये हा गड येतो। या ठिकाणी बघू शकता, जाणाऱ्या येणाऱ्यांची गर्दी या ठिकाणी आपल्याला दिसून येते। आता आपण घोड्याची पागा बघणार आहोत। तर हे आहे घोड्याची पागा। जुन्या काळामध्ये ज्या वेळेला छत्रपती शिवराय आणि मुघलांनी यांच्यावर राज्य केलं, त्यावेळेला घोडे बांधण्यासाठी जी जागा असते त्याला घोड्याची पागा म्हणतात। आपण घोड्याचा गोटा, तबेला म्हणतो। ही घोड्याची पागा आहे। या ठिकाणीच त्या ठिकाणी युद्धासाठी घोडे वापरण्यात येत होते। ते घोडे या ठिकाणी बांधत असे, आणि आतमध्ये बघू शकता तुम्ही एकदम कोरीव काम केलेलं आहे। अत्यंत हा जो भाग आहे हा खूप जुना झालेला आहे, आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही जी जागा आहे ही घोड्याची पागा, म्हणजे घोडे बांधण्यासाठी या गुहेचा वापर करत होते। ही गुहा त्यासाठीच गडावरती बनवण्यात आलेली आहे। तर आजच्या काळामध्ये ह्याची थोडीशी दुर्दशा झालेली आहे, थोडं पाणी वगैरे साचलेलं आहे। पण पुरातन काळामध्ये या किल्ल्यावरती घोड्याची पागा म्हणजे घोडे बांधण्याची जागा ही आहे। सिंहगडावरती पुणे दरवाजा ओलांडल्यानंतर या ठिकाणी थोडेसे हॉटेल आपल्याला दिसून येते। या ठिकाणी आपल्याला थोडंफार नाश्ता करण्यासाठी जे खाद्यपदार्थ मिळतात ते ठिकाण आहे। तर आम्ही सिंहगडावरती आलेलो आहे, आणि आता तानाजी मालुसरे यांची झालेले युद्ध, आणि त्या ठिकाणी काय काय ऐतिहासिक वस्तू आहेत हे सगळं बघू। आणि थोडं पुढे गेल्यानंतर तानाजी मालुसरे, सरदार तानाजी मालुसरे यांची समाधी या ठिकाणी पोहोचलेलो आहे। महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी भिंतीवरती काही माहिती कोरीव कामानुसार हे प्लेट आपल्याला बसवलेले दिसत आहेत। हे मावळ्यांचे जे फौज आहे, एक शस्त्र आहे, हे आपल्याला इथं दाखवण्यात आलेले आहेत। या ठिकाणी भिंतीवर कोरीव काम केलेलं आहे, आणि छत्रपती शिवराय आणि सरदार तानाजी मालुसरे यांच्यामधील जे संभाषण आहे हे आपल्याला दिसून येतं। गडावरील पूर्ण नकाशा कुठल्या भागामध्ये काय आहे, कुठलं लोकेशन आहे, आपल्याला या ठिकाणी इथं दाखवण्यात आलेलं आहे। महाराष्ट्र शासनाच्या या उपक्रमामुळं या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे। हे बघू शकता, जुन्या काळामध्ये जे मावळ्यांचं असं हे होतं ते आपल्याला दिसून येतं। समोरच्या चित्रामध्ये आपल्याला सरदार तानाजी मालुसरे यांची समाधी स्थळ आपल्याला इथं दिसून येत आहे, आणि त्याच्या उजव्या बाजूला आपल्याला त्यांची जे पुतळा आहे, स्टॅच्यू आहे, ते इथं बसवण्यात आलेलं आहे। हे समाधी खूप पुरातन आहे। या ठिकाणीच त्यांनी प्राण सोडलेले होते। तर मित्रांनो, माझ्या पाठीमागं तुम्ही बघू शकता, हे बघा, हे पूर्ण एकदम अशा पॉईंटवर मी आलेलो आहे। त्या ठिकाणी एक पाय जरी घसरला तरी आपल्या हाडं पण सापडणार नाही। हे आपलं सिंहगडावरचं लोकेशन आहे, आणि इथं खाली बघू शकता, खाली जे काही आहे आपल्याला दिसतंय ते गडाचा पायथा आहे। तिथनं जाणं येणं लोक करतात, आणि इकडे या पाठीमागं पूर्ण अख्खा गड आहे। आता ही जे ठिकाण आहे हे बघा, हे तोप लावलेली आहे मित्रांनो। दुरून दुश्मन दिसला तर ह्या तोपने त्याला उडवायचं, हे तोपीची जागा। माझ्या मागे आपण जे बघू शकता, हे जे स्थान आहे हे लोकमान्य टिळक या ठिकाणी निवास करत होते।
गडावर आल्यावर सिंहगडावरती हे जे स्थान आहे सिंहगडावरती टिळकांचे निवासस्थान म्हणून इथं घोषित आहे. लोकमान्य टिळक ज्या वेळेला सिंहगडावर येत असते त्यासाठी हे त्यांचा निवारा आहे, निवासस्थान इथे दिलेलं आहे. त्याचा थोडासा स्टॅच्यू पण इथे लावलेला आहे. छत्रपती राजाराम महाराजांच्या समाधीकडे आपण इथं आलेलो आहे आणि समाधी सिंहगडाच्या एकदम छोट्याशा पायथ्याशी आहे. हे त्या रस्ता जाणारा रस्ता आहे आणि समोर मंदिर जे आहे या ठिकाणीच छत्रपती राजाराम महाराजांची समाधी आपल्याला दिसून येते. आपण बघू शकता, मी थोडंसं आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवणार आहे की समाधी कुठल्या स्वरूपामध्ये आता आहे. याचं व्यवस्थित साफसफाई करण्याचं काम चालू आहे. मित्रांनो, गडावरती प्रत्येक जागेवर आपल्याला पाण्याचं एक छोटे छोटे तळे आपल्याला दिसून येतात. हे बघू शकता, एवढ्या वरती तळ्याला पाणी कुठून येणार, काय असेल. आजच्या काळामध्ये जे आहे ते अगोदरचा काळ पण खूप महत्त्वाचा होता. हे आहे बुरुज, झुंजार बुरुज याला म्हणतात आणि समोर जे आहे समोरच आपल्याला राजगड दिसतो. तर आपण बघू शकता. मित्रांनो, आपण सिंहगडच्या कडाकडे जाणार आहे आणि त्यानंतर ज्या ठिकाणी मावळे चढले होते, ज्या किल्ल्यावरती, ज्या पाठीमागच्या दरवाज्यावरती, त्या ठिकाणी जाऊ. ठीक आहे. आता खूप पर्यटक इथं आपल्याला दिसत आहेत आणि यामध्ये बघू शकता तुम्ही किती खाली जर माणसाचं जर पडलं तर खूप माणसाचं हाड पण सापडणार नाही. हे धोक्याची आपल्याला जागा दिसून येते. हे बघू शकता, पूर्ण गडाचा भाग बघा. त्या साईडला पूर्ण ज्या ठिकाणाहून लोक येतात जातात करतात, मावळ्यांची जी फौज असायची ती बघू शकता. हे गड म्हणजे नाही, हे आत्मविश्वास आहे पुरातन काळातला. त्यामध्ये भिंती बघू शकता, किती आधीच्या जुन्या भिंती आहे. आणि हे समोर जे बघू शकता हे ते घोड्यांचे पागा आणि चाकं दिसतात आपल्याला. आता इथे रथाच्या चाका हे आपल्याला तर माहीत नाही. घोड्यांना पाणी पिण्यासाठी जे हौद केलेले आहेत आणि पिण्यासाठी पाणी, आंघोळीसाठी पाणी असेल, पण हे व्यवस्थित केलेलं आहे. तर मित्रांनो, आम्ही झुंजार बुरुज या ठिकाणी आलेलो आहे. त्या ठिकाणी कल्याण दरवाजा आहे. माझ्या खाली तुम्ही बघू शकता. त्या ठिकाणी बांधकाम चालू असल्यामुळे कोणालाही जायला परमिशन नाही आहे. भरपूर जास्त पर्यटक या ठिकाणी आलेले आहेत. आणि माझ्या पाठीमागं तुम्ही बघू शकता, सिंहगडाचा अख्खा पूर्ण आपल्याला गड इथून दिसून येतं. आणि सध्या तरी आपल्याला हे जे कल्याण दरवाजाचं काम चालू आहे त्यामुळे तिथं जाता येणार नाही. समोर बांधकाम करताना दिसतात, हे कल्याण दरवाजा आहे मित्रांनो. कल्याण दरवाजा म्हणजे याच्या बाजूलाच जे यशवंती नावाची घोरपळ जे किल्ल्यावरती मावळ्यांनी सोडली होती, त्याच्यावर तिला धागा दोरीने बांधून मावळे चढले होते, तीच ही जागा आहे. आणि ह्या जागेवर जे इतिहासकार म्हणतात की यशवंती नावाची घोरपळ नाही आहे. याच्यामध्ये थोडासा मतभेद इतिहासकारांमध्ये आहे. हे समोर दृश्यामध्ये आपल्याला दिसतंय की हे झुंजार बुरुज आहे. इथनं दुश्मनावरती नजर ठेवल्या जात असे. झुंजार बुरुज बघू शकता. रस्ता खूप चढ उतार रस्ते आहेत, धोकादायक रस्ते आहेत. आणि हे जे रस्ता आहे एकदम कड्याच्या कडेलोट कपारावरून जे भिंती बांधलेल्या आहेत तो जाण्याचा सैनिकांसाठी रस्ता आहे. तर मित्रांनो, हा सिंहगड किल्ला बघितलेला आहे. त्यामध्ये आता तानाजी मालुसरे यांची समाधीसुद्धा बघितली, ज्या ठिकाणी तानाजी मालुसरेंचा हात कापला गेला होता. आपण आता त्या ठिकाणावर पोहोचणार आहोत. मित्रांनो, कितीतरी शतकं या वर्ष या किल्ल्यावरनं गेलेले आहेत, त्यामुळं हा किल्ला जीर्ण झालेला आहे. हा जो भाग आहे याला देवतळे म्हणतात मित्रांनो. ही विहीर आहे आणि या विहिरीचं पाणी एकदम थंडगार काळीशार आहे. याला कंटिन्यू आपल्याला इथं पाझर आपल्याला झऱ्याचा दिसतोय. आणि हे हत्ती तळे आहे. या ठिकाणी हत्ती जे असायचे त्यांचं आंघोळ करायचे. समोर जे आहे ते अमृतेश्वर काळभैरवाचं मंदिर आहे. बाजूला 2 तोफ आपल्याला दिसतात आणि हे अत्यंत पुरातन आहे. दगडामध्ये बांधलेलं आहे, काळ्या पाषाणामध्ये. अत्यंत व्यवस्थित कोरीव काम करून इथं मंदिर बांधण्यात आलेलं आहे आणि मंदिर खूप पुरातन आहे. मंदिरामध्ये 2 मूर्त्या आहेत, एक देवीची आहे आणि एक अमृतेश्वरांची आहे, काळभैरवाची. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. आता हे नव्याने त्याच्यामध्ये फरशीचं काम करण्यात आलेलं आहे, पण मूर्त्या खूप पुरातन आहे मित्रांनो. या ठिकाणी आता आपण तोफखाना, किल्ले सिंहगडावरचा जो तोफखाना असायचा त्या ठिकाणी आपण जाणार आहोत. ते एकदम सिंहगडाच्या पूर्व साईडला आपल्याला इथं, पश्चिम साईडला इथं दिसून येतो. या ठिकाणी हे तोफखाना आहे. या ठिकाणी तोफ असायच्या आणि हे बघा, ह्या ठिकाणी तोफ, पूर्ण दारुगोळा तोफ या ठिकाणी ठेवल्या जात असे आणि इथून मोठमोठ्या तोफचा निशाणा इथून लावत असे. हे बघू शकता बाहेरील दृश्य. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं जे आपल्याला दिसून येतं ते अत्यंत भयानक दृश्य आपल्याला बाहेरचं आहे. आज सिंहगड किल्ल्यावर आपण येऊन भटकंती केलेली आहे.
खूप सारे पर्यटक या किल्ल्यावरती येतात. खास करून रविवार दिवशी, सुट्टी दिवशी भरपूर लोक असतात आणि हे ऐतिहासिक किल्ला आहे. तानाजी मालुसरे यांनी या ठिकाणी उदयभान राठोड यासोबत युद्ध लढले होते आणि युद्ध जिंकले होते. तर हा ऐतिहासिक किल्ला आहे. तुम्ही जरूर एकदा बघायला या आणि आपला जो व्हिडिओ आहे तो नक्की 100% बघा. जय महाराष्ट्र.